नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज वरणीच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. त्यासाठी इथं मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळ टाकून आज मी शेंगाची भाजी बनवणार आहे. 2 चमचे मूग डाळ घेतलेली आहे. इथं शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यात सुरुवातीला आणि मधून अशा पद्धतीने खिडक्या आहेत का तर बघण्यासाठी अशा निवडून घ्यायच्यात. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं शेंगा बारीक कट करून घ्यायच्यात, निवडून झालेल्या आहेत या पद्धतीनं. आता शेंगा इथं बारीक कट करून झालेल्या आहेत, एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात. आता मूग डाळ पण छान असं भिजलेली आहे. आता थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची भाजीसाठी. आता भाजीत टाकण्यासाठी मी इथं टोमॅटो पण कट करून घेणार आहे, त्यामुळे एकदम छान भाजी लागते. आता इथे मसाला फोडणीसाठी करून घेणार आहे बारीक. खोबरं, अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून वाटून घ्यायचं आहे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल टाकायचे. तेल एक पळीवर टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आता तेल गरम झालेलं आहे. थोडीशी मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. अद्रक, लसूण आणि खोबरं वाटलेली पेस्ट टाकून घ्यायची याच्यामध्ये तेलामध्ये. आता लगेच टोमॅटो टाकून घ्यायचे. आता टोमॅटो मऊ होत आहे तोपर्यंत इकडं मी लगेच शेंगा टाकून घ्यायच्यात. तेलामध्ये सुरुवातीला परतून घ्यायच्यात, त्यामुळे भाजी चवदार लागते. आता चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ टाकल्यावर आणि छान परतून घ्यायचे. आता इथं मूग डाळ भिजलेली टाकून घ्यायची. आता घरगुती काळा तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला टाकून घ्यायचा आहे थोडासा. आता इथं भाजी पण छान अशी शिजलेली आहे. थोडंसं बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते टाकलं याच्यामध्ये. आता ह्याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचे. आता भाजी तयार झालेली आहे. तर बघू शकता एकदम छान चवदार अशी भाजी झाली. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.